कहाणी ऋषी पंचमीची. ऐका ऋषीश्वरांनो तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथे एक ब्राह्मण होता. तो आपल्या शेती करून सुखाने नांदत होता. एके दिवशी काय झालं, त्याची बायको शिवेनाशी झाली. विटाळ तसाच घरात कालवला. त्या दिवसाने काय झालं, तिचा नवरा पुढच्या जन्मी बैल झाला. त्या बाईला आपला कुत्रीचा जन्म आला. देवाची करणी. दोघेही आपल्या मुलांच्या घरी होती. तो मोठा धार्मिक होता. देवधर्म करी, श्राद्ध पक्ष करी. आल्या ब्राह्मणांचा समाचार घेई. एके दिवशी त्याच्या घरी श्राद्ध आले. बायकोला सांगितले, आज माझ्या आईचं श्राद्ध आहे. खीरपुरीचा स्वयंपाक कर. ती मोठी प्रतिव्रता होती. तिने 4 भाज्या केल्या, 4 कोशिंबिरी केल्या, खीरपुरीचा स्वयंपाक केला. इतक्यात काय चमत्कार झाला. खिरीचे भांडे उघडे होते. त्यात सर्पाने आपले गरळ टाकले. हे त्या कुत्रीने पाहिले. मनात विचार केला, ब्राह्मण खीर खातील नि मरून जातील. मुलाला ब्रह्महत्येचं पातक लागेल म्हणून उठली. पटकन खिरीच्या पातेल्याला शिवली. ब्राह्मणाच्या बायकोला राग आला. तिनं जळतं कोलीत घेतलं आणि कुत्रीच्या कमरेत मारले. तो स्वयंपाक टाकून दिला. पुन्हा स्वयंपाक केला. ब्राह्मणांना जेवू घातले. कुत्रीला उष्टमाष्ट देखील घातले नाही. सारा दिवस उपवास पडला. रात्र झाले तेव्हा ती आपल्या नवऱ्याजवळ म्हणजे त्या बैलाजवळ गेली आणि आक्रोश करू लागली. बैलाने तिला कारण विचारले. तशी ती म्हणाली, मी उपाशी आहे. आज मला अन्न नाही, पाणी नाही. खिरीच्या पातेल्यात सर्पाने गरळ टाकले. ते माझ्या दृष्टीस पडले. ब्राह्मण मरतील म्हणून मी पातेल्यात जाऊन शिवले. माझ्या सुनेला राग आला. तिने जळकं खोलीत घेऊन माझी कंबर मोडली. माझं सारं अंग दुखत आहे. याला मी काय करू. बैलाने तिला उत्तर दिले, तू आदल्या जन्मी विटाळ घरात कालवलास. त्याचा संपर्क मला झाला. त्या दोषाने मी बैल झालो. आज माझ्या मुलाला मला नांगराला धरले. तोंड बांधून मला मारले. मी देखील आज उपाशीच आहे. त्यांचे श्राद्ध आज फुकट गेले. हे भाषण मुलाने ऐकले. लगेच उठून बाहेर आला. बैलाला चारा घातला. कुत्रीला अन्न घातले. दोघांना चांगले पाणी प्यायला दिले. मनात फार दुःखी झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी उठला. घोर अरण्यात गेले. तिथे ऋषींचा मेळा पाहिला. त्यांना साष्टांग नमस्कार घातला. ऋषींनी त्याला प्रश्न केला, तू असा चिंताक्रांत का आहेस. मुलाने सांगितले, माझ्या बापाला बैलाचा जन्म आला आहे आणि आईला कुत्रीचा जन्म आला आहे. त्यांना मोक्ष कसा मिळेल या चिंतेत मी पडलो आहे. कृपा करून मला उपाय सांगा. तेव्हा त्या ऋषींनी सांगितले, तू ऋषी पंचमीचं व्रत कर. हे व्रत कसं करावं. भाद्रपदाचा महिना येतो. चांदण्या पाखातली पंचमी येते. ऐन दुपारच्या वेळी नदीवर जावे. आघाड्याची प्रार्थना करावी. आपल्या कष्टाने दंतधावन करावे. आवळा काठी कुटून घ्यावी. तीळ वाटून घ्यावे. हे तेल केसांना लावावे. मग अंघोळ करावी. धुतलेली वस्त्र नेसावी. चांगल्या ठिकाणी जावे. अरुंधतीसह 6 ऋषींची पूजा करावी. असे 7 वर्षे करावे. शेवटी उद्यापन करावे. या व्रताने काय होतं. रजस्वाला दोष नाहीसा होतो. पापांपासून मुक्तता होते. नाना तीर्थांचे स्नान केल्याचे पुण्य लागते. नाना प्रकारच्या दानांचे पुण्य लागते. मनी इच्छिलेले कार्य पूर्ण होते. मुलाने ते व्रत केले. त्याचे पुण्य आईवडिलांना लाभले. त्या पुण्याने काय झाले. राजा दोष नाहीसा झाला. आकाशातून विमान उतरले. बेल होता तो सुंदर पुरुष झाला. कुत्री होती ती सुंदर स्त्री झाली. दोघे विमानात बसून स्वर्गीस गेले. मुलाचा हेतू पूर्ण झाला. तसा तुमचा आमचा हो. ही 60 उत्तरांची 5 उत्तरे सुफळ संपूर्ण.